अपेक्षा अशी आहे की देवानं थोडं दिलं की माणसाला जास्त राहावं वाटतं, आणि याला संसार म्हणतात बरं का महाराज. आणि म्हणूनच इथं असणार या संसाराची व्यथा जी दूर करते तिला ही कथा म्हणतात. आणि त्याच्यासाठीच असणार तुमच्या या प्रांगणामध्ये सुंदर अशा प्रकारचं श्रीमद भागवत असणार. कारण की या भागवताचे असणार एवढी गुणगान आहेत की सगळ्या ग्रंथांमध्ये असणारं जे कथा सांगितली जाते, ज्याच्या असणारं एवढं महत्त्व बोललं जातं महाराज, ते असणारं हे श्रीमद भागवत आहे. हे श्रीमद भागवत बोलत असताना एकांनी काही लोकांनी प्रश्न केला, महाराज एक सांगा, आम्ही खरी गोष्ट आहे संसारात गुंतलो असो, संसारातून बाहेर काढण्याचं काम साधू संतांचं आहे. जरी हे साधू संत आम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतील, आमचं असणारं सगळी कामधंदे सोडून जरी आम्ही इथे येऊन बसत असू, पण याच्यामुळं आमच्या खरंच संसाराला, खरंच आमच्या आयुष्याला काही फरक पडतो का, अशी गोष्ट आम्हाला कळू द्या. थोडं जरी असणाऱ्या चांगल्या गोष्टी माणसाला एक जरी गोष्ट कुठली पटली की नाही महाराज, तर माणूस आयुष्यभर त्या गोष्टीचं वर्णन करत बसतो. पण ही तर अख्ख्या पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दापर्यंत हिचं महत्त्व एवढं मोठं आहे की आपण जेवढं साठा, जेवढं जमल तेवढं ओझं हिचं घरी जर घेऊन गेलो तर आपल्या जन्मोनजन्मीचं पुण्य असणारं, जन्मोनजन्मी 7 पिढ्यापासून जेवढं केलेलं पाप आहे तेवढं पाप धुवून जाण्याची ताकद ह्या श्रीमद भागवतात आहे. खरंच ह्याचं ऐकल्याच्या नंतर खरंच आमच्यात फरक पडतो का महाराज, लोकांचा प्रश्न आहे. तुम्हाला एक उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल ऐका. एक मोठं राज्य होतं बरं, एवढं मोठं राज्य होतं, एवढं मोठं राज्य होतं. त्या राजाचा असणारा, त्या राज्याचा राजा एवढा सुंदर होता की कुठलीच गोष्ट राजाला कमी नव्हती. पण राजाला एक वाईट सवय होती, देवाचं नामस्मरण करायचं. देवानं असणारा राजानं गुरु सुद्धा करून घेतला, आणि गुरुही असा होता 80 वर्ष झालं जन्मल्यापासून ब्रह्मचर्य असणारा गुरु. 80-85 वर्षाचा झाला. आणि एक दिवस राजाच्या मनामध्ये विचार आला की आपल्या या नगरीमध्ये, आपल्या राजवाड्यामध्ये एका नर्तकीचं नृत्य ठेवावं. ज्या वेळेला त्याला वाटले की नाही, त्यानं नर्तकी ठरवली, सगळं काही झालं, नृत्य राजवाड्यात ठेवलं. राजवाड्यात नृत्यही ठेवलं. सगळ्या लोकांना, प्रजेला दौंडी सुद्धा देऊन सांगितली. आणि सगळ्यांना सांगितल्याच्या नंतर त्याचे वनामध्ये राहणाऱ्या, आश्रमात राहणाऱ्या गुरुला एक दूत पाठवला. घोड्यावरती बसून, रथामध्ये बसून असणारं गुरुवरी आणले. रात्री 10 वाजता नृत्य सुरुवात होणार. आणि हा जो असणारा होता की नाही, त्या राजानं एक 5-50 सोन्याच्या मोहऱ्यांनी भरलेली गाठोडे होती. एक गाठोडा आपल्या घरातल्या सगळ्या मंडळीच्या हातात आणि गुरुच्या बी हातात असणारं दिलं महाराज. आणि देऊन तो म्हणायला सुरुवात केला, ऐका म्हणलं, आज रात्री जी नर्तकी आपल्या इथं नृत्य करायला येणारी आहे, त्या नर्तकीच्या समोर असणाऱ्या रात्रभरामध्ये ती असणारी नाच करत असताना तिच्यामधलं जे नृत्य तिला आवडलं, जे नृत्य तिला चांगलं वाटलं, त्या नृत्याच्या वेळेस तुम्ही हे सोन्याच्या मोहरा तिला दान द्यायच्या. आणि दान देऊन असणारं तुम्ही एकच गोष्ट करायची म्हणला, एकच गोष्ट करायची. कोणती? तर ते दान दिल्याच्या नंतर, जाऊ द्या इकडं बघा, चलू द्या, फक्त बोल नका बरं. आता काय सांगलाल ते महिला मंडळ, कसं बी पाऊ शिवलाले. तुम्ही म्हणत असताल हिनं का म्हणलाले की गपचूप घरी निवांत जाऊन थंडगार थंडी वाजलेले आरामशीर गरम गरम चहा पिऊन झोपलो असतो तर बरं झालं असतं, आहे की तसंच आहे का? ते तर आयुष्य महाराज. एकदा जर तुम्ही सरणावरती झोपलो, पुन्हा उठवायला कोणी येणार नाही बरं. ज्या वेळेला राजानं नृत्य ठेवलं की नाही, सगळ्यांना सोन्याच्या मोहरा दिल्या. आणि दिल्याच्या नंतर राजानं सांगितलं जे आवडेल त्या वेळेला द्या. रात्रीचे 10 वाजले 10.
रात्रीच्या 10 वाजता नर्तकीचं सुरुवात झालं. अख्खा पूर्ण दरबार गच्च भरला. प्रजा बसलेली होती, राजा बसला होता सिंहासनावरती, राजाचे गुरु बसले होते, सगळा परिवार बसला होता. आणि त्यावेळेला राजांना असणाऱ्या ज्या वेळेला त्या सगळ्या गोष्टी आवडल्या, रात्र निघून जायला सुरुवात केली. नर्तकीचं 10 वाजता नृत्य सुरुवात झालं. रात्रीचे 12 वाजले, 2 वाजले, पहाटेचे 4 वाजले. दरबारातला एकही व्यक्ती उठत नव्हता. नर्तकीचं नृत्य सुरुवात होतं आणि पहाटे 4 वाजता जो नर्तकीच्या सोबत तबला वादक होता की नाही, तो तबला वादक झोपी जायला सुरुवात केला. तबला वादकाचे डोळे झाकायला चालू झाले. तबला वादक झोपायला सुरुवात केला. त्यावेळेला असणाऱ्या ह्या नर्तकीला कळालं की आपला तबला वादक झोपतोय, त्याचे डोळे झाकतायत. पण ते स्टेज सोडता येत नव्हतं. तिथून जाऊन त्या तबला वादकाच्या कानात सांगता येत नव्हतं, बाळा आपण अख्खी रात्र घातली, आता फक्त 1 तास उरलेला आहे आणि 1 तासासाठी तू झोप काढू नको. तू जर झोपी गेलास, तू झोपल्याच्या नंतर जर तुझा जर असणारा ताल चुकला, तुझी जर एक थाप चुकली तर माझा पाय चुकेल. माझा पाय जर चुकला तर रात्रभर केलेल्या मेहनतीवरती पाणी पडेल. त्याच्यासाठी तू झोपू नको. आता सांगताही येत नाही जाऊन आणि इथं उभं टाकताही येत नाही. नर्तकीला काय करावं कळत नव्हतं. त्यावेळेला असणारं ती नर्तकीने एक युक्ती केली महाराज. आणि ती नर्तकी त्याच जागेवरती थांबून त्या तबला वादकाला उपदेश करायला सुरुवात केली. आणि ती नर्तकी म्हणते, ती नर्तकी तबला वादकाला काय म्हणते नीट ऐका बरं. बहुबीती थोडी रही, पल पल बीती जाय, एक पल के कारणे ना कलंक लग जाय. ते नर्तकी त्या तबला वादकाला लावण्याने चालू केलं. का म्हणले कळालं की तुम्हाला? हा होय कलवाडी कळालं का? तुम्ही म्हणसाल आम्हाला एवढं कळालं असतं तर तुला निरोप देऊन तिथून कशाला बोलवलो असतो म्हणा. आम्हाला जर हे समजलं असतं तर 8-10 जण तिथं येऊन तुझ्यापाशी एवढी कथा ठरवायला हैराण होत कशाला आली असते. त्या तबला वादकाला तिची गोष्ट कळाली महाराज. तबला वादकाच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तबला वादकाचे डोळे खाड दिशे उघडले. त्या नर्तकीचा तबला वादकाला बोलतानाचा शब्द होता कोणता? बहुबीती. बहुबीती म्हणजे आपली रात्र गेली आहे. थोडी रही. थोडी रही म्हणजे 1च तास आपला या कामासाठी उरलाय. बहुबीती थोडी रही, पल पल बीती जाय. पल पल म्हणजे 1 क्षण. आता राहिलेला जो वेळ आहे तो सुद्धा इथं थांबणार नाही, एका क्षणानं निघून जाणार आहे. त्याच्यासाठी माझं एकच म्हणणं आहे तुला, एक पल के कारणे ना कलंक लग जाय. एका वेळेला जर तुझी थाप चुकली तर माझा असणारा नाच चुकेल आणि माझा जर नाच चुकला तर रात्रभर केलेल्या मेहनतीवरती पाणी पडेल. ज्या वेळेला त्या नर्तकीनं बोललेले शब्द होते की नाही ऐकल्याबरोबर तबला वादक तर असणारा जागा झालाच झाला महाराज. पण त्या दरबारात येऊन बसलेले जे त्या राजाचे गुरुवर्य होते की नाही, 80 वर्षाचे ब्रह्मचार्यात असणारे ते गुरुवर्य सिंहासनावरनं उठले. सिंहासनावरनं उठून गुरुवर्य समोर आले. जे राजानं दिलेला 50 मोहरांनी सोन्याच्या मोहरांनी भरलेलं गाठोडं होतं ते गाठोडं असणार या नर्तकीच्या पदरामध्ये टाकलं आणि राजा ताड 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 दरबारातनं बाहेर चालला. त्याच वेळेला सिंहासनावरचा राजा उठला आणि विचारायला सुरुवात केलं, गुरुवर्य अख्खी रात्रभर तुम्ही या नर्तकीचं नृत्य बघितलं,
अख्ख्या रात्रीमध्ये तुम्हाला ह्याच्यामधला एकही शब्द पसंत पडला नाही, एकही गोष्ट आवडली नाही का? आणि आता ह्या वेळेला असणार तुम्ही, पहाट झाली, पहाटेचे 4 वाजले, एकाही गाण्यातलं एकाही नृत्यातली गोष्ट तुम्हाला आवडली नाही आणि पहाटेचे 4 वाजता 2च चरणाची कोणती गोष्ट त्या नर्तकीनं तुम्हाला सांगितली, त्या 2च चरणाची गोष्ट तुम्हाला का आवडली मला हे तर कळू द्या. ज्या वेळेला असणार ते गुरुवर्य पाठीमागं फिरले आणि ते गुरुवर्य म्हणायला लागले, राजा ऐक, अरे मी 80 वर्षाचा ब्रह्मचारी म्हातारा आहे, 80 वर्ष माझं वय झालेलं आहे, आजपर्यंत मी कुठल्या स्त्रीकडे बघितलं नाही, आजपर्यंत मी लग्न करून घेतलं नाही, पण माझ्या डोक्यामध्ये जी गोष्ट असणारी आजपर्यंत मला कळाली नाही ती रोज एक गाव फिरणाऱ्या नर्तकीनं मला समजून सांगितली. राजा म्हणायला सुरुवात केला, कोणती महाराज? त्यावेळेला राजाला असणारे गुरुवर्य बोलायला लागले, राजा ह्या असणाऱ्या नर्तकीनं मला सांगितलं, महाराज 80 वर्षाचं तुमचं वय झालेलं आहे, आयुष्यभरामध्ये तुम्ही असणारा परस्त्रीकडं कधी बघितलं नाही, 80 वर्षामध्ये लग्न कधी केलं नाही, संसाराची आसक्ती कधी बाळगली नाही, एवढं वर्ष वय निघून गेलेलं आहे, आज मरतात की उद्या मरतात याचा तुमचा भरवसा नाही, आणि तुम्ही म्हणताय असणार आज माझ्यासारख्या रोज एक गाव नृत्य करणाऱ्या नर्तकीच्या नाच बघण्यासाठी एवढी रात्र तुमची वाया घालवताय. मला एक सांगा, तुमचं सगळं आयुष्य निघून गेलेलं आहे, बहु भीती थोडी रही, आज मरणार आहेत की उद्या मरणार आहेत तुमचा ह्याचा भरवसा नाही, पण राहिलेले 4-2 तुमच्या आयुष्यातले वर्ष सुद्धा पल पल भीती जाय, आणि एक पल के कारणे ना कलंक लग जाय, म्हणजे एक पल म्हणजे आजची रात्र तुमच्या 80 वर्षाच्या केलेल्या पुण्यामध्ये आजच्या ह्या रात्रीचा पापाचा साठा जर पडला तर 80 वर्ष केलेलं देवाच्या नामस्मरण तुमचं वायाला जाईल. म्हणून माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की अरे म्हणलं, राजा तुझ्यासारख्या राजानं मला नामस्मरण काहीतरी ज्ञानाच्या गोष्टी ऐकण्यासाठी बोलवण्यापेक्षा तुम्हाला एका नर्तकीचं नृत्य बघायला बोलवलं, ही गोष्ट चुकीची आहे. त्याच्यामुळं मला सुद्धा ती गोष्ट न कळता ह्या नर्तकीनं मला सांगितलं, म्हणून असणारा माझं आयुष्य वाया न घालवता मला या गोष्टीचा कलंक न लागता मी निघून जातो. राजाचे गुरुवर्य निघून गेले. महाराज राजाच्याही डोक्यात प्रकाश पडला, पण दरबारात बसलेला राजाचा 35 वर्षाचा पोरगा उठला आणि ताड 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 सोन्याचं गाठोड दिलं, आणि ज्या वेळेला बाहेर निघाला त्यावेळेला राजाला सांगितलं, अरे म्हणलं ऐक पोरा, गुरुवर्य 80 वर्षाचे होते, वय झालं होतं म्हणून निघून गेले असते, पण तुला नेमकं या दोह्यामधलं काय कळालं ते सांग. त्यावेळेला ते पोरगं विचारायला बोलायला सुरुवात केलं, बाबा तुमचं 70 वर्षाच्या जवळ वय आलंय म्हणला, पण तुम्हाला अजून राज्यगादी सोडावी वाटत नाही, म्हणून मी 5 जणाला तुम्हाला मारण्यासाठी सुपारी दिली आहे म्हणला, आणि ती पोरं उद्याच्याला तुम्हाला खतम करणार आहेत. पण ह्या नर्तकीनं मला सांगितलं, पोरा तुझ्या बापाचा 70 वर्षाचं वय आतापर्यंत झालेलं आहे, आज ना उद्या तो तुला राजगादीवरती बसवेल, मग थोडक्या दिवसासाठी तू तुझ्या बापाचं आयुष्य वाया घालवू नको, आणि तुझ्या थोडक्या दिवसाच्या आयुष्याला तू लोकांकडून उद्या बोलून घेऊ नको की अरे म्हणलं बघा की आजपर्यंत बाप गादीवरती होता, गादीवरती बसण्यासाठी पोरांना आपल्या बापाचा जीव घेतला आणि स्वतः गादीवरती बसला. तुझ्या एका थोडक्या दिवसासाठी तुझ्या आयुष्याला कलंक लागल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी तुझ्या बापा ज्या वेळेला गादीवरती बसवेल त्यावेळेला गादीवरती बस, तू बापाला मारून गादीवरती बसण्याचा प्रयत्न करू नको. पोरानं म्हणला ही माझ्या डोक्यामध्ये गोष्ट बसली बाबा, आता तुम्ही जेव्हा मला गादीवरती बसवाल त्यावेळेला बसेन, पण तुम्हाला मारून गादीवरती बसणार नाही. पोराची बोललेली गोष्ट बापाच्या लक्षात आली, म्हणायला सुरुवात केला, अरे म्हणलं काय करावं, एवढी गोष्ट मला समजली नाही, ती पोरानं माझ्या सांगून दिली. गुरुवर्य दरबारातून निघून गेले, पोरग दरबारातून निघून गेलो.
30 वर्षाची राजाची मुलगी होती, ती मुलगी सुद्धा उठून उभं टाकली जाणार, ते सगळं कृत्य घडले. पोर असणारा राजा म्हणायला लागला, ऐक, तुझ्या भावाला गोष्ट कळाली, गुरुला गोष्ट कळाली, पण तुला नेमकं याच्यातलं काय कळालं ते सांग. त्यावेळेला ती पोरगी म्हणायला लागली, बाबा मला एक सांगा, माझं 30 वर्ष वय झालंय, तुम्हाला एक सोडून, दोन सोडून, तीन राण्या तुमच्या ठिकाणी आहेत. तुम्ही तुमच्या भोगविलासामध्ये आयुष्य तुमचं निघून गेलं, पण तुमची 30 वर्षाची मुलगी आहे, तिचं लग्न करायचंय, अजून तुमच्या डोक्यात बसलं नाही. आणि माझं लग्न करायचं हे तुम्हाला माहिती नाही. त्याच्यासाठी आजपर्यंत एवढे दिवस मी तुमची वाट बघितली, पण उद्या सकाळी असणार मी तुमच्या दरबारात बसलेल्या प्रधानाच्या मुलासोबत उद्या मी पळून जाणार होते. पण आता तुम्ही ज्या वेळेला माझं लग्न लावाल त्या वेळेला मी लग्न करून घेण्यासाठी तयार आहे. कारण ह्या नर्तकीनं तिच्या दोह्यातून मला सांगितलं, तिच्या गाण्यातून मला सांगितलं की ताई, आजपर्यंत 30 वर्षाची तू वाट बघितलीस, आज थोडक्या दिवसासाठी, आज ना उद्या तुझा बाप तुझं लग्न लावून देईल, थोडक्या दिवसासाठी तुझ्या बापाच्या आयुष्याला कलंक लागू देऊ नको. म्हणून तिनं त्या दोह्यातून मला सांगितलं, बहू बीती थोडी रही, पल पल बीती जाय, एक पल के कारणे ना कलंक लग जाय. म्हणून आता मी त्या प्रधानाच्या मुलासोबत पळून जाणार नाही. जेव्हा तुम्ही माझं लग्न लावाल की नाही, त्यावेळेला मी लग्न करायला तयार आहे बाबा. आता तुम्ही कसल्याच गोष्टीची चिंता करू नका. पोरीनं बापाला सांगितल्याबरोबर राजाचे डोळे उघडले महाराज. पोरगीही निघून गेली. राजा मनाला विचार करायला लागला, 80 वर्षाच्या गुरुकडून ज्ञानाच्या गोष्टी घेण्यापेक्षा मी नर्तकीचं नृत्य बघायला बसवलं. 35 वर्षाचा मुलगा झालाय, मुलाला राजगादीवरती बसून अभिषेक करण्यापेक्षा, राज्याभिषेक करण्यापेक्षा माझ्यासारखा मूर्ख बाप, अरे त्या पोराचा राज्याभिषेक करण्यापेक्षा स्वतःच राजगादीवरती बसून कारभार करायला लागला. 30 वर्षाची मुलगी होऊन सुद्धा त्या मुलीचं लग्न करायचं याची अक्कल मला आली नाही. त्यावेळेला राजाचे डोळे उघडले महाराज. पण त्यावेळेला सगळ्या गोष्टी निघून गेलेल्या होत्या. रात्र संपून गेली, नृत्य संपून गेलं, माझा दृष्टांत संपला. तुम्हाला बसलेल्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे. रोज एक गाव नृत्य करत फिरणाऱ्या नर्तकीच्या 2 चरणाच्या दोह्यानं जर या 4 माणसाचं आयुष्य सुधारू शकतं, तर ह्या श्रीमद भागवत असणारं कथामृतानं आमच्यासारख्या सर्वसामान्याचं आयुष्य सुधारू शकत नाही का? नाही का महाराज? बहुत गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधेश्याम. म्हणून असणारी ही कथा ऐकायची बरं. कित्येक जन्माचं पुण्य करून यावं लागतं, त्यावेळेला असणारी एक कथा ऐकायला मिळते. कथा ऐकणं म्हणजे कुणाच्याही नशिबात राहत नाही. ज्याला असं वाटतं की नाही की आजपासून आमच्या गावात कथा चालू झाली आणि आजपासून कथेला जायचंय, पण त्याला दुसरंच काम निघतंय आणि त्याला भालकीला जाऊन बसावं लागतं. आणि ज्याच्या नशिबात सुद्धा नसते ते कथेमध्ये येऊन बसतो. त्याच्यासाठी एकच करावं लागतं, एकच असावं लागतं, जन्मोजन्मीचं पुण्य असल्याशिवाय ही कथा कुणालाही ऐकू देत नाही बरं का महाराज. कारण की काही लोक असे असतात, कुठं जाऊन बसायचं म्हणलं तिथं 2-3 घंटे, काय गरज आहे, काय काम आहे म्हणलं, काही ज्याला काही काम नाही त्यानं इथं यायचं असते, आहे की नाही? तसंच आहे की ज्याला घरी काहीच काम नाही, ज्याच्या घरी सासा सुनाला असणारा जमत नाही, ज्याच्या सुना घरी बसू देत नाही, तेवढे सगळे इकडं निघायचं. कुठं? मंदिरात, आहे का? तसंच आहे की. बोल ना ग कलवाडीच्या बाया, बोलताव की तसं नाही की. कारण की काही जणाला असं म्हणलं, एका गावामध्ये की नाही एक दादा निघाले कथा ऐकायला. त्याने म्हणलं, अण्णा कुठं चाललं? म्हणलं चला कथा ऐकायला, आजपासून कथा सुरुवात झाली. त्याने सांगितलं, काय सांगू? म्हणला आलो असतो, पण शेताकडं निस्ते वानेर आलेत म्हणलं.
सोयाबीनच्या शेंगाच ठेवणार. थोडा वेळ थांबा म्हणला, तुम्ही त्यावर जावा, मी शेताकडे जाऊन येतो. कशाला? तर वानर हाणायला. आहेत का तुमच्याकडे? आहेत की? हां, आमच्याकडे हरणं असतात, तुमच्याकडे वानर. त्यांनी सांगितलं चलावं, जाऊ द्या, ते तर रोजच आहे की. म्हणलं एवढे 8 तर दिवस जाऊन कथा ऐकू, ही तर जन्माची व्यथा होऊन बसली म्हणले आपले. चला. नाही नाही म्हणलं, तुम्ही जावा, तुम्हाला जमतंय म्हणलं, आम्हाला तसं काही जमत नाही. दादा गेले कथा ऐकायला. आणि हा जो निघालेला अण्णा होता की नाही, अण्णा चलायला सुरुवात केला. थोडं 4 पावलं पुढे गेले. शेवटच्या गल्लीत गावाच्या गेल्याबरोबर दोघांचं भांडण लागलं. असं भांडण लागलं की मारण्यापर्यंत भांडणं आलं. हे शेताकडे निघालेला अण्णा तिथंच भांडण बघ. इकडं कथेला आले दादा, कथा झाली, कथा संपली, निघाले. आता त्यांनी विचार केला कथा संपल्या, जावं धार काढून शेताकडनं दूध घेऊन यावं. निघाले. वाटेला जात असताना गावाच्या शेवटच्या गल्लीत आले. येऊन बघायला चालू केलं तर काय, हे अण्णा मस्तपैकी खुर्ची टाकल्यानं निवांत तिथं बसलं. त्यानं म्हणला जाऊन आलो का हारणं हाणून? झाले का म्हणलं तुमचे, निघाले का? कुठवर गेले म्हणलं वानेर? त्यानं म्हणला निघाल तो म्हणला वानेर हाणायला, पण इथं 2 वानेरावाचं भांडण लागलं म्हणला. ती दिले म्हणला वानेर तिकडं सोडून, आणि ह्याच वानेरावाचं बघत बसलो म्हणला. त्याच्यासाठी असणारं एकच सांगणे, इथं येण्यासाठी सुद्धा पूर्वपुण्याचं जन्माचं पुण्य लागतं. त्याच्याशिवाय आजपासून 7 दिवसापर्यंत ज्या ज्या वेळेला भजन होईल त्या वेळेला हातानं टाळी वाजावी, मुखानं नामस्मरण. तुम्ही म्हणचाल हा मला पाठच नाही, म्हणावं काय? उगं नाना नानी म्हणा येते का? हा येते की? तोंडातून एक जरी शब्द निघाला तरी सुद्धा पूर्ण आहे महाराज. त्याच्यासाठी हात वरी करून असणारे शेवटी गोपाल कृष्ण भगवान की जय. हा येते म्हणायला तुम्हाला. बरं आहे आता कसणारी, कारण की पहिल्याच दिवशी कसं कळतंय की 7 दिवस कथा रंगते आहे का नाही. कारण की पहिल्या दिवशी ज्या वेळेला नवीन नवरी घरी येते की नाही, पहिल्या दिवशी झाडू घेऊन झाडाय चालू करते का? हा किती दिवस लागते तिला? हा लागते की नाही? मांडव जोपर्यंत सासू अशी गोड बोलते काय बघायचं आता, इथं बस ठेवू का, तिथं ठेवू का, तिथं ठेवू का, तिथं ठेवू. पुन्हा आयुष्यभर तिथे जेवढी पहिल्यांदा माया केली तेवढी आयुष्यभर तिचा काटाच आहे. कुणाचा? आजीबाई हुशार आहेत, त्यांनी म्हणले आपल्यावर घ्यायचं काम नाही. म्हणणं सांगणे हो, दुसरं काही नाही. आणि ह्या श्रीमद भागवत कथेला यांच्यापेक्षा कडे तुमची जास्त गरज आहे. याला रंगच फक्त असणारे, याला सगळी असणारी शोभाच फक्त स्त्रियांमुळे आहे बरं. कारण की हिला वर्षभर कधीच घराच्या बाहेर पडता येत नाही, पडलं तरी बी कामाश्रीच, उगा जाता येत नाही महाराज. आणि अशा असणारी सुंदर अशा प्रकारची कथा आहे. या कथेला येत असताना इथं येऊन बसण्याचे सुद्धा हिचे नियम आहेत महाराज. उगा साधी सोपी नाही, गेला कीर्तनाला बसलं घरी आलं, हिचे सुद्धा नियम आहेत. कधीच असणारा इथं येत असताना या 7 दिवसामध्ये कथा ऐकणाऱ्यानं ब्रह्मचर्याचं असणारं पालन करावं लागतं. 7 दिवसापर्यंत 7 दिवस श्रीमद भागवत कथेमध्ये यायचं म्हणजे असणारं इथं येत असताना रिकाम्या हातानं कधीच यायचं नसतं. कथा ऐकत असताना कधीच कथा असणारी फुकट ऐकायची नसते, त्याचे नियम आहेत. त्याच नंतर असणारा या ठिकाणी येत असताना आज एवढे चाला, उद्या येताना एक जण संघ घेऊन, हा तुम्ही म्हणचाल येणं गेल्यावर का धरून आणू का, होय येत नसले तर कसं करावं. याची गोडीच अशी आहे, एक दिवस जर माणूस आला तर 7 दिवसापर्यंत चुकणार नाही, इतकी ताकदच या कथेमध्ये आहे. आणि आता त्याच्या ठिकाणी असणारं सांगत असताना याचे असणारे गुरुवर्य याचं महत्व सांगतात, याची रचना सांगतात, याचे नियम सांगतात. याचं असणारं नावच एवढं सुंदर आहे, श्रीमद भागवत. कारण की याचं असणारं श्री म्हणजे लक्ष्मी, म्हणजे लक्ष्मी म्हणजे ऐश्वर्य. ज्या ठिकाणी श्री शब्द पुढं लागला तिथं लक्ष्मी आली, आणि जिथं लक्ष्मीचा पाऊल पडला तिथं ऐश्वर्य
आलं. ऐश्वर्य म्हणजे संपदा, ऐश्वर्य म्हणजे अर्थ, आणि अर्थ म्हणजे पैसा. म्हणजे आजपासून तुमच्या इथं पैशाचा पाऊस चालू आत्ता पडला बघा. तू म्हणताल पैसेच गौसाईनीत कस करावं आता त्याच्यात, आहे की नाही? ते पडला म्हणजे तुमचं पीक वाढलं, आणि पीक वाढलं म्हणजे मग 4-4 पोते थोडं देणार आहो का आम्हाला तुम्ही? सगळंच घेऊन जावा म्हणावं, है की? कारण की जगाच्या पाठीवर माणसाची एकच गोष्ट अशी आहे महाराज, जेवढं आपण उदार अंतकरणानं जगायला शिकाल तेवढं तो, आपण जेवढं देवाला देत जाऊ तेवढं तो आपणाला दिल्याशिवाय राहत नाही. श्री म्हणजे ऐश्वर्य म्हणजे लक्ष्मी, म्हणजे असणारे महत्व महाराज, त्याची महती. श्री मद भागवत म्हणजे असणार, म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान म्हणजे ज्ञान, व म्हणजे वैराग्य, त म्हणजे त्याग. हा सगळ्यांना मिळून असणारा जो तयार होतो तो असणारा श्रीमद भागवत. भागवताचा अर्थ असणार आहे भक्तीनं असणारे, जे आपणाला मन जिंकता येतं, जग जिंकता येतं, त्या श्रीमद भागवत कथेमध्ये असणार आपले अनेक पुराणाचे असणारं भरपूर पुराण होऊन गेले महाराज. भरपूर अर्थ आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण त्याच्या पलीकडं असणारा हा श्रीमद भागवतासारखा ग्रंथ जगाच्या पाठीवर दुसरा कुठेच नाही. म्हणून महाराज सांगतात की असणारा याचा असणारा सुंदर अशा प्रकारचा एवढा योगायोग असणार आहे तुमच्या ठिकाणी आलेला आहे. आणि आजपासून असणारी ही कथा आपणाला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. त्याच्यासाठी सगळ्यांना अगोदर एक भजन म्हणा, आणि त्याच्यानंतर आपण कथेला सुरुवात करू. तुम्ही लगेच करायचे नाही. आता आजपासून असणार असंच आहे बरं. आता आज तुम्ही पहिलीला आलो बरं का. सुंदर अशा प्रकारचा असणारा हा ग्रंथ आहे महाराज. आणि या ग्रंथाच्या असणारं गुणगान सांगायला सुरुवात केलेले ऋषीवर्य. ही कथा असणारी, जी पहिल्यांदा असणारी सुरुवात, ही कथा 3 ठिकाणी झाली महाराज. 3 ठिकाणी 3 जणांनी तिघाला असणारी ही कथा सांगितलेली होती. पहिली असणारी सूत महाराजांनी शौनकादी ऋषींना असणारी सांगितलेली, आणि ती शौनकादी ऋषी आता नेमकं कुठं सांगितली म्हणली तर ही कथा असणारी नैमिषारण्यामध्ये पहिल्यांदा सूत महाराजांनी शौनकादी ऋषींना म्हणजे 88,000 ऋषींना सांगितलेली आहे. दुसरी असणारी कथा शुकदेव महाराजांनी परीक्षित राजाला ते गंगाच्या तट्यावरती सांगितलेली आहे. आणि तिसरी म्हणजे मैत्रेय ऋषींनी विदुर काकांना सांगितलेली, ती म्हणजे हरिद्वार मध्ये. आणि 3 जणांनी तिघाला असणारी पहिल्यांदा ही कथा सांगितली महाराज. ह्या श्रीमद भागवत ग्रंथाचा, ह्या श्रीमद भागवत कथेचा पहिला श्लोक सांगितला जातो, आणि तो श्लोक म्हणजे असा, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहे तमे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. बोला पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय.
आता या कथेला सुरुवात झाली बरं का. आणि ह्या पहिल्या श्लोकामध्ये सांगतात सत्य चित्त आनंद. सत्य म्हणजे असणार काय? सत्य म्हणजे काय हो? हा खोटं का? हा खरं आहे की नाही? सत्य म्हणजे एक सांगा, पंढरपुरातला उभा टाकलेला विठेवरचा जो मालक आहे तो ज्या वेळेला आपण नव्हतो त्या वेळेला सुद्धा होता, आज आहे आणि पुढं सुद्धा राहणार आहे. आपले आजे पंजे जात होते तेव्हाही होता, आपण जातोय तेव्हाही आहे आणि पुढं आपले नातू पंतू जातील तेव्हा सुद्धा असेल. हा सप्ताह 10 वर्षापासून चालू आहे, आता सुद्धा सुरुवात आहे. उद्या आपण गेलो म्हणून बंद पडेल का? पडेल का? नाही. मग त्याच्यासाठी एकच सांगणं आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. त्याच्याशिवाय सत्य जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. म्हणून म्हणतात सत्य चित्त आनंद. त्याच्याशिवाय दुसरं सत्य जगाच्या पाठीवर दुसरं कुठलंच नाही. आणि एवढा सत्य आहे, एवढा सुत्त आहे की त्याच्यासारखा असणारा दुसरा सुंदर कुणीच नाही महाराज. आणि हे येत तेवढं सत्य आहे की एखादी जर गोष्ट असू द्या हो, घरामध्ये आणलेलं एखादी असणारा घरातली कुठलीही वस्तू असू द्या, माणूस खराब झाले म्हणतंय आणि 4-2 वर्षाला का होईना 10 वर्षाला का होईना टाकून देतं की नाही. पण तो विठेवरती उभा टाकलेला मालकाला असणारा देव लोक दरवर्षी बघायला जातात, पण कंटाळतात का? कधीच नाही. तुम्ही जर ही कथा एकदा ऐकायला सुरुवात केली ना महाराज, आपण मरून जाऊ पण कथा ऐकायची सोडावी वाटणार नाही. एवढं ताकद ह्या नामस्मरणामध्ये. आणि म्हणून महाराज म्हणतात त्याच्यासारखा सत्य आणि त्याच्यासारखा सुंदर जगाच्या पाठीवर दुसरं काहीच नाही. तुम्ही म्हणाल आम्ही सुंदर नाही का महाराज? आम्ही तुम्हाला सुंदर दिसत नाही का? तुम्ही म्हणाल असं का बरं? 2 वर्षाचं लेकरू आहे जन्मलेलं, 2 वर्षाचं लेकरू आहे. कुणाचं का राहीना, कुणाचं का असणार. रस्त्याच्या कडनं जात असताना एका ओठ्यावरती 2 वर्षाचं लेकरू बसलंय. रस्त्यानं चाललेल्या बाईला असणारं वाटलं माय किती चांगलं दिसलालय. बाई पटकन जवळ जाते, पटमने त्याला उचलून घेते आणि लगे लगत त्याच्या गालाचा पापा घेते की नाही. 2 वर्षाचं लेकरू आहे, गोरं गोमट सुंदर लेकरू बसलेलं आहे 2 वर्षाचं. बाई त्याला लाड केल्याशिवाय पुढं जात नाही. 4 पावलं पुढं गेली, दुसऱ्या गल्लीमध्ये गेल्याबरोबर वळल्याबरोबर एका वट्यावरती एक 80 वर्षाचे बाबा बसले होते. बाबा बसले होते आणि त्या असणार जसं त्या 2 वर्षाच्या लेकराला बाई जवळ जाऊन बोलली, उचलून घेतली, तसं त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला बोलल का? आ बोलल नाही की नाही. मग मला तेच सांगणं आहे, आज 2 वर्षाच्या आत सुंदर दिसणारा 2 वर्षाचं लेकरू सुंदर दिसतं, आपुलकी वाटते. तसंच 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचे वाटते का? नाही. मग आपण सत्य नाही, आपण सुंदर नाही. आपलं सुंदर हे कालांतरापुरतं आहे, पण त्या विठेवरच्या मालकाचं, त्या असणाऱ्या जगाच्या जगतपित्याचं सुंदर व एक असणारा आजपर्यंत जेव्हापासून युग सुरुवात झाले तेव्हापासून सुंदर आहे आणि शेवटपर्यंत. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे श्याम. आता काय का होईना हुशार झालो बघा, पण तुम्ही आधीच हुशार आहो, पहिल्याच दिवशी हुशार झालो. कारण की दुसऱ्याला तुम्ही आधी भजन संपते म्हणजे तयारीत राहिलो काय का हो. बरं एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे.
सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम. त्याच्या एवढा सुंदर कोणी नाही हो. महाराज म्हणतात एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. राजस सखुमार मदनाचा पुतळा आहे महाराज, म्हणून म्हणतात सुंदर ते ध्यान. कुठं उभं टाकलंय? विठेवरी. पाठ आहे का हरिपाठ? हा, त्याच्यासाठी सांगतात महाराज एवढं सुंदर आहे, एवढा सुंदर आहे, जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही, मग तो सुंदर आहे महाराज. तुम्ही म्हणताय असणार कुठंच असणार जेवढा आनंद त्याच्या सहवासामध्ये, त्याच्या सुंदरतेमध्ये, जगाच्या पाठीवर दुसरं कुठंच नाही. म्हणून महाराज म्हणतात सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय. एवढा 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 श्रीकृष्णाय वयम नमः. एवढ्या त्याच्यापेक्षा सुंदर जगाच्या पाठीवर काहीच नाही. आणि हे सगळं गुणगान असणारं त्या श्रीकृष्णाचं आहे महाराज. मग महाराज तुम्ही असणाऱ्या त्या देवाचं गुणगान आम्हाला सांगितलं. या श्रीमद भागवताचे नियम आम्हाला असणारे कळून टाकले. या श्रीमद भागवत असणारं करण्याची काय गरज आहे हेही आम्हाला समजलं. मग आता आम्हाला एक सांगा, नेमकं असणारा आपण पहिला श्लोक बघितला महाराज, पण या श्रीमद भागवताचे गुरु नेमके कोण आहेत हे असणारं आपणाला बघायचं आहे. कारण की गुरु शिवाय कधीच विद्या नाही. बरं, गुरु शिवाय विद्या जगाच्या पाठीवर असणारी कुठं सुद्धा नाही महाराज. म्हणून महाराज या गुरूंचं असणारं वर्णन या ठिकाणी करतात. या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये असणारं गुरुचं वर्णन आपणाला सांगायला सुरुवात केले. ते म्हणतात एकदा कैलासामध्ये असणाऱ्या पार्वती माता बसल्या होत्या. आणि पार्वती माता बसल्या असताना तिथं नारद मुनी आले. आणि त्यांना आधीच काय म्हटलं जातं, कळीचा नारद. ऐके ते नारद मुनी तिथं आले नसणार त्या पार्वती आई साहेबांना बोलायला सुरुवात केली. मा का बसला? म्हणलं काय झालं नेमकं? काय नाही म्हणले महाराज, निवांत बघा म्हणले गुरुवर्य. आणि पार्वती मातेची असणारी गुरुवर्य असणारे हे नारद मुनी ते बोलायला सुरुवात केली. काय नाही म्हणलं, एवढे निवांत एवढे शांत बसला तुम्ही? हो म्हणलं काय काम नाही, धंदा नाही, काही नाही म्हणलं, शांत आहे. मला तुमच्या लग्नाच्या टायमाला येणं झालं नाही म्हणले नारद मुनी. तुमचा संसार तर सुखाचा चाललाय की? पार्वती माता म्हणले हो म्हणलं सुखाचा संसार आहे, कसलीच चिंता नाही. किती माझ्या लग्नाच्या टायमाला किती असणारा वनवा सुटला म्हणलं. सगळी लोक असणारे नेमकं 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 आड्या आणि वेड्या सांगायला चालू केले तेव्हा. कारण की पोरग किती बी चांगलं असू द्या, ज्याला जर सोयरीक जमू द्यायची नसेल, पोरग माळकरी का राहीना पण पेरणार आहे म्हणून सांगितल्याशिवाय लोक राहत नाही, हाय की नाही? आता रोज आमचे पोरं भजनाला बी जायचे असू दे, लोक म्हणतात उगं बोमला थिडतंय हो काही आहे ना, उगं काय करायचे म्हणलं त्या घरी पोरगी देऊ नका. ज्याला जमवायचं नसेल की नाही त्यानं पार सगळं वाट लावल्याशिवाय राहत नाही. पार्वती माई साहेबांच्या लग्नाच्या टायमाला सुद्धा लोकांनी सांगितलं तिथं काय आहे म्हणलं, ते आधीच असणारं स्मशानात राहतंय, नेमकं त्यालाच काही खायला मिळत नाही, तेच मागून आणणार आणि मग पोट भरणार आणि मग तुझं पोट कधी भरणार. पार्वती माता म्हणल्या जेवण स्वयंपाक करायचं टेन्शन नाही, त्यांना बी मागून आणलं आणि मला बी खाऊ टेन्शनच नाही म्हणले, स्वयंपाकच करणं लागत नाही. अगं म्हणला पार्वती एक गोष्ट ऐक, तो असणारा एवढा तरी आहे म्हणला, तो असणारा मागून आणायचं, बरं ती गेलं तर गेलं, कपडे बी घालत नाही म्हणला नीट, मग ते कसं करते? तिनं म्हणली धुणं दिवायची चिंता नाही, त्याला राहायला घर नाही, पार्वती कसं करशील? तिनं म्हणली फरशी धुवायची चिंता नाही, काही टेन्शनच नाही की म्हणलं उग उठल्यापासून झोपजेपर्यंत उग मोबाईल चालवायचा. फक्त पुढच्या जेवढ्या आमच्या व्हायचे तर त्यांना कळालं, म्हाताऱ्या म्हणल्या हे बरं आहे तुमनं, हाय की नाही? गतच असे पार्वतीनं कुठल्याच गोष्टीला मागं सरकले नाही. पार्वतीनं होकार दिला लग्नाला, लग्न झालं. लग्न
आणि तुमचं लग्न झाल्यापासून मला येणं झालं नाही म्हणले नारद मुनी पार्वती आई साहेबांना. मला येणं झालं नाही त्याच्यासाठीच मी आलो म्हणलं तुमच्याकडे. हा आता जमलं. चल द्या काही होणार. सर कोण बसा थोडा वेळ. बरं ऐकू तर येतंय की? तुम्ही म्हणचाल उद्यापासून पाऊस लागला लय घरी बसून ऐकता, तुम्ही इथं बसून सांगत जावा. ज्या वेळेला पार्वती आई साहेबांनी सांगितलं की नाही नारद महर्षींना, त्यावेळेला नारद महर्षी म्हणायला सुरुवात केले, बरं तुमचा सगळा संसार तर सुखाचा आहे की. आता जी शेजारीन सुद्धा आपल्या घरी आली की नाही, तिनं लई बारा विचारला का तुझी सासू चांगली आहे का, चांगली आहे का, चांगली आहे का म्हणून, तेव्हा ओळखायचं की हिनं काय तर कुलती लावायला आली. मग इथं बी तसंच होतं. नारद मुनी म्हणले, माय तुम्हाला महादेव चांगलं सांभाळते. तिने म्हणले, महाराज कुठलीच गोष्ट तोंडातून टाकून देत नाहीत म्हणलं, मी जे म्हणाल ते मला हजरच असतंय. पार्वती आई साहेब सांगायला सुरुवात केल्या, काहीच कुठल्याच गोष्टीची मला चिंता नाही, जे म्हणाल ती मला जाग्यावरती भेटतंय म्हणले. सगळ्या गोष्टी सांगतात. हो म्हणलं सगळ्या. मग तुम्हाला त्यांनी सगळे माहिती दिली. कोणती माहिती? तर असणारा मस्तकावर गंगा असलेली कोण आहे? पार्वती आई साहेब म्हणल्या, माहिती आहे म्हणले. आता ती माझे एकतर बहीण बी आहे आणि एकतर सवद बी. आता तिचं काय टेन्शन नाही म्हणले, मला तिचं काही देणं घेणं नाही. बर बर बर. मग गळ्यातला साप काय आहे? मग मला ते बी माहिती आहे म्हणले. भस्म अंगाला का बरं लावते तेही माहिती आहे म्हणली. सगळ्या गोष्टीला म्हणायला सुरुवात केली म्हणे, माहिती आहे माहिती आहे माहिती आहे. त्यावेळेला नारद म्हणे, तुम्हाला सगळं माहिती आहे का नाही, पण ते गळ्यात जे सगळ्या मुंडकाच्या माळा घातल्यात का नाही, ते माळा कुणाच्या आहेत माहिती आहेत का म्हणले तुम्हाला? ते म्हणले, गुरुवारी तेवढं काही माहिती नाही बघा म्हणले. मला सगळं माहिती आहे त्यांचे खानाखून, पण मुंगटकी कुणाची ती माहिती नाही. नारद मुनी म्हणले, मग मला तेच वाटलं तुम्ही एवढे आनंदी कसे काय आहेत ते. तुम्हाला माहित नाही म्हणला, तुमचं तुम्ही बघून घ्या. लक्ष असणार. पार्वती माता म्हणल्या, देवा मग मला एक सांगा, ते मोडके नेमकं कुणाचे आहेत? त्यावेळेला नारद मुनी म्हणले, एक काय का म्हणलं, नवरा बायकोत भांडण तिसऱ्यानं लावायचं नसतंय. आणि तोबा तोबा म्हणला, मी काय तुमच्यात भांडण लावायला आलं नाही म्हणलं इथं, आणि मी निघून जातो. तुम्ही तुमच्या महादेवाला विचारून भस्म. एवढं असणारा गळ्यामध्ये वासुक्या नाग आहे, कानामध्ये विंचवाचे कुंडल आहेत, आणि अशा प्रकारच्या सगळ्या असणाऱ्या गोष्टी त्या महादेवाच्या. ज्या वेळेला असणारा नारद मुनीने म्हटलं की तुम्हाला असणारा गळ्यात असलेली जी मुंडक्यांची माळ आहे ती कुणाची माहिती नाही, ज्या वेळेला सांगितलं, पार्वती आई साहेब विचारायला लागल्या, गुरु सांगा मला ती माळ नेमकं कुणाची आहे तर ते तरी सांगा, कुणाची मुंडकी माझा मालक असणारा गळ्यामध्ये घालून फिरतोय. त्यावेळेला नारद मुनी म्हणले, काढतात का कधीतरी? ते म्हणले, झोपताना गळ्यात असतात, जेवताना गळ्यात असतात, बाहेर जाताना गळ्यात असतात, बाहेरून आले की गळ्यात असतात. कुणाचे काही माहिती नाही, कुणाचे सांगत सुद्धा नाही. ज्या वेळेला म्हणलं त्यावेळेला ते म्हणले, तुम्ही तरी सांगा. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, नाही नाही म्हणलं, नवरा बायको तुम्ही भांडण लावणार नाही म्हणलं, मी काही सांगू शकत नाही, त्याच्यासाठी तुम्ही काम करा म्हणले, तुमच्या मालकालाच विचारून घ्या. नारद मुनी निघून गेले. नारद मुनी निघून गेले आणि गेल्याबरोबर असणारा पार्वती साहेबांनी तोंड फुगवलं आणि शांत बसल्या. देव बाहेरून आले. महादेव असणारा कैलासामध्ये आल्याबरोबर पार्वतीला हाक मारली, पार्वती, ए पार्वती. तरी सुद्धा पार्वती साहेब एक शब्द नाही, दोन शब्द नाही, काही नाही, तरी सुद्धा महादेव म्हणतात, पार्वती. देवाने विचार केला, मी बाहेरून आल्याबरोबर माझ्या समोर येणारी आज असणारा नेमकं हिला काय झालं, एकही शब्द मला बोलत नाही. देव जवळ आले आणि विचारायला सुरुवात केलं, पार्वती. ती म्हणली, काय आहे? असंच म्हणताव का रागात आल्यावर? त्यांनी सांगितलं, काय झालं म्हणलं, कधीच आजपर्यंत माझ्यावर रागवत नाही, रागवले तरी सुद्धा मला हकार देते. तिने म्हणली, जी लोक खोटं बोलतात की नाही त्या लोकांना सांगून बोलून काही उपयोग नाही. त्यांनी म्हणलं, मी आजपर्यंत तुला खोटं बोलण्याचा प्रश्नच नाही, माझ्याकडं काही नाहीच तर खोटं कशाला बोलू.
त्यानं सांगितली तुमच्याकडं काही नाही की नाही, तुम्ही सगळं मला सांगता की नाही, कुठलीच गोष्ट तुम्ही लपवली नाही की नाही. महादेव म्हणले कुठलीच नाही, मी आजपर्यंत कुठलीच गोष्ट तुझ्यापासून लपवून ठेवली नाही. त्यानं सांगितले कुठलीच लपवली नाही. बघा म्हणले एक तरी लपवली असेल. ते सांगितले कुठलीच नाही ग बाई. अगं म्हणली वेडी आहेस का काय, सगळ्या देवांनी आपल्या बायकांना असणारा बाजूला असणारं स्थान दिलंय म्हणले. नारायणाच्या बाजूला असणारा पायापाशी लक्ष्मी आहे, बाजूला बसलेली नाही, पाय चेपत बसलेली लक्ष्मी आहे. अगं ज्या देवापाशी बघावं की नाही त्या देवाच्या बाजूला त्याची स्वतःची बायको बाजूला बसले. पण मी फक्त एवढा असा एकच देव आहे की माझ्या अर्ध्या शरीरामध्ये माझ्या बायकोला जागा दिली. मी अर्धा नारी नटेश्वर म्हणून मी ओळखला जातो पार्वती. अगं वेडी आहेस का काय, मी तुझ्यापासून एकही शब्द लपवला नाही. माझ्यावरती रागात बसण्याचं काय कारण आहे सांग. त्यावेळेला असणारे पार्वती असणारे बोलायला लागली मालक तुम्ही म्हणताय की नाही देवा की असणारी हे चुकीचं आहे, तर मग मला एक सांगा, तुमच्या गळ्यामध्ये रात्रंदिवस असणाऱ्या ह्या ज्या मुंडक्याच्या माळा घालून फिरतात की नाही, नेमकं हे मुंडके कुणाचे आहेत. त्यावेळेला देवानं सांगितलं हे काय महत्वाचं नाही पार्वती, याच्यावरती जास्त तू लक्ष देऊ नको. तिनं म्हणली हा म्हणूनच म्हणते म्हणलं की गड्याला किती बी वळवून आणायचा प्रयत्न करा, गडी नीट राहणार. महादेव म्हणले हे काय महत्वाचं नाही पार्वती, तेवढे काही चिंता करू नको. तिनं म्हणली नाही नाही आत्ताच महत्वाचं आहे मला, मला आत्ताच सांगा, सांगितल्याशिवाय उठणार नाही. महादेव म्हणले पुन्हा सांगतो, पुन्हा ना मुंबई म्हणली पुन्हा, हा जमणारच नाही, ते आत्ताच सांगा काय सांगायचं ते. रडायला चालू केले, रडायला. महादेव म्हणायला चालू केले मा असणार. पार्वती म्हणलं ऐक, तुला जे हे मुंडके कुणाचे आहेत वाटतं की नाही, हे मुंडके दुसरे तिसरे कुणाचे नसून हे सगळे मुंडके तुझे आहेत म्हणले. तुझे कस काय देवा, माझे मुंडके कस काय. त्यावेळेला देव सांगायला सुरुवात केली तुझे रूप बदलत असतात, तुझे अवतार बदलतात. अगं मी अजरामर आहे, मला मरण नाही, पण तुला मरण आहे पार्वती. त्याच्यासाठी असणारं तू कधी सती होते, कधी असणारे अन्नपूर्णा होते. अगं तुझे असणारे रूप बदलत जातात, पण माझं रूप कधी बदलत नाही. आणि ज्या ज्या वेळेला तू माझ्या सोबत नसते त्या त्या वेळेला असणारी ही जी तुझी मुंडके आहेत की नाही, ही मी तुझ्या स्वरूपानं माझ्या जवळ ठेवतो आणि याचा असणारा मी असणारा सांभाळ करतो. कारण की तुझ्याशिवाय असणारं माझ्या जगाच्या पाठीवर दुसरं कोणीच नाही. तू जन्म घेईपर्यंत, पुन्हा तुझं माझ्याशी लग्न होईपर्यंत मी हे तुला सांभाळत असतो. ज्या वेळेला असणारा महादेव पार्वतीला सांगायला सुरुवात केले त्यावेळेला ही महापार्वती असणारी रडायला लागली, रडायला. आणि तिनं असणारा देवाला विचारायला सुरुवात केलं, देवा का बरं मला तुम्हाला सारखं असणारं सोडून का जावं लागतं, तुमच्यासारखं अजरामर मी सुद्धा का होऊ शकत नाही. त्यावेळेला महादेव बोलायला सुरुवात केले, पार्वती याच्यासाठी तुला एक असणारं त्या असणारी कथा असणारे हा ज्ञान ऐकावं लागेल. जोपर्यंत त्या ज्ञान तू ऐकू शकत नाही तोपर्यंत तू माझ्यासोबत राहू शकत नाही. त्यावेळेला पार्वती सांगायला सुरुवात केली, देवा ते गुढ ज्ञान मला सुद्धा कळू द्या, मला सुद्धा ते गुढ ज्ञान माझ्या पदरी पडू द्या. त्यावेळेला देवानं सांगितलं, त्यावेळेची असणारी वेळच एकच असणारी एक नियम होता की एक आणि गुरु आणि एक शिष्य. कारण की असणारा एक जण सांगायला सुरुवात केलं की अनेक जण ऐकू शकत नव्हते. त्याच्यासाठी देवानं सांगितलं आता कथा ऐकायची म्हणली तर शांत ठिकाणामध्ये जावं लागेल, शांत ठिकाणी जायचंय. त्याच्यासाठी जाण्यासाठी असणारं देवानं मस्तकावर असलेली गंगा काढून ठेवली, कारण की दुसरा तिसरा व्यक्ती ऐकायला भाग नव्हती. गंगा डोक्यावरची काढून पाय खाली ठेवली, गळ्यातला वासुकी साप काढला, कानामधली कुंडला काढली विंचवाची. देवीनं असणारा आपला स्वतःचा वाघ सोडला, सगळ्यांनी असणारा सगळ्या गोष्टीचा सजीव जेवढ्या गोष्टी सोबत होत्या तेवढ्याचा त्याग केला आणि हे दोघंही अमरनाथमध्ये गेले. अमरनाथच्या हिमालयामध्ये असणारा बर्फा भागामध्ये बसले. त्या ठिकाणची अवस्था अशी होती की जिवंत जीव जर तिथं आला तर मरून असणारा मातीत जाईल, त्याला असणारा जिवंत राहू शकत नव्हता. अशी अवस्था त्या ठिकाणच्या वातावरणाची होती. आणि तिथं जाऊन दोघं जण असणारे बसले महाराज.
एकमेकाच्या समोर असणारं बसून असणारी कथा सुरुवात होणार। त्यावेळेला महादेव बोलायला सुरुवात केली, सती पार्वती एक गोष्ट ऐक, ज्या वेळेला मला ही असणारी कथा हे ज्ञान मी तुला सांगायला सुरुवात करेन त्यावेळेला माझे डोळे झाकलेले असते, पण तू ही कथा ऐकतेस की नाही ऐकतेस मला कसं कळावं? त्याच्यासाठी पार्वती आईसाहेब म्हणायला सुरुवात केल्या, महाराज एक ऐका म्हणलं देवा, ज्या वेळेला तुम्ही कथा सांगाल ना त्यावेळेला मी एका गोष्टीचा हुंकार देत जाईल, हां सांगा पुढं, हां सांगा पुढं, हां सांगा पुढं, मी असं बोलत जाईल आणि तुम्ही मला कथा सांगत जा। देवानं म्हणलं ठीक आहे। कथा सुरुवात झाली, कथा सुरुवात झाली, देव सांगायला सुरुवात केलेत, पार्वती आई साहेब कथा ऐकायला सुरुवात झालेली आहे। उद्धव आणि श्रीकृष्णाचा दोघांचा संवादापर्यंत कथा आली। 11वा स्कंद चालू झाला आणि पार्वती आई साहेबांना डोळा लागला, डोळा पार्वती आई साहेबांना डोळा लागला। देवाची कथा सुरुवात आहे, पण पार्वती आई साहेब झोपी गेल्या। त्या अमरनाथ श्री राधे श्याम। कथा सुरुवात झाली महाराज, आणि चालू झालेल्या या कथेमध्ये असणार पार्वती आई साहेबांना झोप लागली। झोप लागल्याबरोबर त्या दोघांच्या बाजूला एक पोपटाचं पिल्लू असणारं मरून पडलेलं होतं। त्या पोपटाचं पिल्लू असणारं त्याला असणारी त्या कथेच्या प्रभावानं ते पेलेलं पिल्लू जिवंत झालं, आणि ते जिवंत झालेलं पिल्लू विचार करायला लागलं की असणारा आता समोर बसलेल्या पार्वती आई साहेब तर झोपी गेल्यात, त्यांना तर झोप लागलेली, आता काय करावं त्याला कळत नव्हतं। आणि त्यावेळेला असणारा ते विचार करायला लागला, आता कथामध्ये बंद पाडण्यापेक्षा माणसासारखी भाषा बोलणारा दुसरा प्राणी असणारा पक्षी एकच आहे, म्हणजे तो म्हणजे पोपट। आणि तो पोपट असणारा बोलायला लागला। ज्या वेळेला देव कथा सांगायला चालू केली की नाही, हा पोपट म्हणायचा, हा देवा सांगा पुढं, हा देवा सांगा पुढं, हा देवा सांगा पुढं, पोपट म्हणायला चालू केलं। ते पोपटाचं पिल्लू बोलायला लागलं। कथा पूर्ण झाली, आणि कथा पूर्ण झाल्याबरोबर त्यावेळेला पार्वती आई साहेबांना झोप खुलली। त्यांची असणारी झोप उघडल्याबरोबर त्या म्हणायला लागल्या, सांगा देवा काय झालं म्हणलं, श्रीकृष्णानं उद्धवाला काय सांगितलं? त्यावेळेला देव म्हणली, वेडी आहेस का काय? म्हणलं पार्वती कथा संपली, कथा संपली, मी तर तुमच्या असणारं तिथून संवादच पुढचा ऐकला नाही की देवा। त्यावेळेला असणारं पार्वतीला देव सांगायला लागले, अरे म्हणलं तू जर झोपी गेली होतीस तर मला सांगा पुढं हुंकार कोण देत होतं? त्यावेळेला बाजूला बसलेलं असणारं जे पोपटाचं पिल्लू होते की नाही, थरथर 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 कापायला चालू केलं। ते पिलू कापायला सुरुवात केलं, आणि ते पिलू आता विचार करते की हा असणारे देव मला आता मारणार, आता काही असणार आपला उपयोग नाही। एवढी कथा ऐकून सुद्धा काही फरक पडला नाही। त्या पोपटाच्या पिल्याला देवानं बघितलं, आणि बघून असणारा देव लगेच असणारा त्याला मारणार। एवढ्यामध्ये ते पोपटाचं पिलू उठलं आणि एवढ्या वेगामध्ये धावलं। त्याच्याच बरोबरीनं समोर बद्रीनाथचं ठिकाण होतं, आणि त्या बद्रीनाथच्या ठिकाणी अरणी माता, व्यास महर्षींची असणारी पत्नी अरणी माता आपल्या झोपडीमधनं बाहेर आल्या, आणि बाहेर येऊन त्यांनी असणारी जांभळी देत होत्या। जांभळी देत असताना हे पोपटाचं पिल्लू आलं, डायरेक्ट त्यांच्या तोंडातून पोटात गेलं। तोंडातून पिल्लू पोटात गेल्या बरोबर असणारा त्यांनी विचार केला, काय आलं काय गेलं कळालं बी नाही। आता पिल्लू पोटामध्ये गेलंय खरी गोष्ट आहे, आता काय करावं समजत नाही। सगळ्या गोष्टी झाल्या, आणि तेच पिल्लू 9 महिने 9 दिवस अरणी मातेच्या पोटामध्ये राहिलं। 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, अरे 9 महिने 9 दिवसाला सामान्य लेकरू जन्माला येतं, पण हे ज्ञान मिळालेलं गूढ ज्ञान घेतलेलं पिल्लू हे असणारं लेकरू 12 वर्ष सुद्धा असणारं जन्माला येत
नव्हतं, जन्माला येत नाही. व्यास मुनींनी विचार केला की नेमकं ह्या माझ्या बायकोच्या गर्भामध्ये असलेलं कोण राक्षस आहे का, नेमकं कोण आहे. ज्या वेळेला ते विचार करायला सुरुवात केले, समोर येऊन असणारं कमंडलू मधलं हातातलं पाणी हातावरती घेतलं आणि त्या गर्भावरती शिंपडलं आणि विचारायला सुरुवात केली, अरे म्हणलं कोण आहेस, त्या गर्भाच्या बाहेर काय येत नाहीस. त्या वेळेला ते गर्भ बोलायला सुरुवात केला, बाबा मला ह्या असणाऱ्या संसाराची भीती वाटते, मला ह्या संसारामध्ये यायचं नाही, याच्यामधली माया मला जर एकदा गुरफटली तर मी असणाऱ्या या जगामध्ये राहू शकत नाही, त्याच्यासाठी मला इथं यायचं नाही. एवढं बोलल्याबरोबर त्या व्यास मुनीने सांगितलं, बाळा एकदा तू गर्भाच्या बाहेर ये, तुला सगळ्या गोष्टी इथं असणाऱ्या जोपासून देईन. त्या देवाचं नामस्मरण घे. त्या देवाचं नामस्मरण घेतलं की कुठला संसार कुठली माया तुला गुरफटू शकत नाही. एवढा शब्द ऐकल्या बरोबर ते असणारं गर्भातलं लेकरू माईच्या गर्भाच्या बाहेर आलं. आणि म्हणून म्हणतात त्या जन्माला आलं खरं, पण जन्माला आल्याबरोबरच 12 वर्षाचं लेकरू धावायला सुरुवात केलं, धावायला. आणि म्हणून म्हणतात बामणाचे पोर एका खेळीयासी भ्या. आणि म्हणून असणारं ते लेकरू बाहेर आलं आणि आल्याबरोबर धावायला सुरुवात केलं. महाराज बामणाचे पोर एका खेळासी भ्याले, 12 वर्ष लपाल रे. माईच्या गर्भामध्ये